पहाटेपासून असला तुफानी पाऊस पडतोय, माझा आवाज पण ऐकायला येत नसेल तुम्हाला। खाली तर आपल्या मळ्या सगळ्या भरल्या आहेत, म्हणजे लावणी लावायला पाणी लागतं ना मळ्यांमध्ये, तेवढं पाणी जमा झालंय। आणि आता कुठे वाटतंय की कोकणात पावसाला सुरुवात झाली आहे, कारण कोकणातला पाऊस हा रिमझिम बरसण्यापेक्षाही जास्त धो-धो कोसळत असतो ना। तुमच्याकडे पाऊस पडतोय का? खूप पाऊस पडतोय आणि तो पडत राहू दे, कारण आमच्या विहिरीला पाणी वाढेल आता आणि उपलाडं पण होतील। आम्ही आज जमलं तर ती बघायला जाणार आहोत, तर स्टे ट्यून। आणि व्हिडिओची सुरुवातच नाही केली ना। नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? आपल्या चॅनलच्या आणि आपल्याच कोकणातल्या आणखी एका व्हिडिओमध्ये मी विशाखा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। खरं तर हा एवढा पाऊस बघून ना व्हिडिओची सुरुवात करायलाच विसरले। तर बघा सगळ्या मळ्यांमध्ये पाणी साचलंय। लावणी लावायला बैल धरायचे काय, पण अजून आपली दाढ मोठी नाही झाली आहे ना, त्याच्यामुळे नाही लावू शकत। बघ किती पडलेत। पाऊस पडायचा थांबलाय, त्यामुळे आम्ही आता सगळेजण बाहेर पडलोय। पाणी किती वाढलंय विहिरीला ते बघायला आलोय। राही, वेदू, पुढे मम्मी आहे। बेडकं ओरडतायत, पाढे म्हणतायत, पण अजून पाण्याचा आवाज येत नाहीये। बघू आता। काशा बाबा सांगत होते विहिरीचं पाणी जरा वाढलंय, पण उपलाडं अजून नाही झालेली। एवढा पाऊस पडून पण जर उपलाडं होत नसेल तर पाणी जातंय कुठे? ही खाली जी तुम्हाला जागा दिसतीये ती सरावणी कुठणी आहे, तर तिथे थोडं थोडं पाणी दिसतंय। फोनच्या कॅमेऱ्यामध्ये ते पाणी दिसत नाहीये, पण डोळ्यांना तिथे पाणी दिसतंय। आता विहिरीचं पण वाढलंय असं काशा बाबा म्हणालेत, जाऊन बघूया। पण अजून कलबाच्या मळीवर उपलाडं कशी नाही झाली, ती उपलाडं बघायची आहेत। ही जी अशी चिऱ्यांची एक वाट बांधली आहे ना, तर त्याला आमच्याकडे पाकाडी म्हणतात। तुमच्याकडे काय म्हणतात कमेंट करून सांगा। आ विहीर भरली, पाणी विहीर भरली। पाणी दुधासारखं आहे सगळं। का ते तसंच येणार। ती बघ बेडकं बघ, ती बघ मोठा बहादूर बघ, इथे बघ खाली पण बघ। लांब धर मोबाईल। प्यायच्या पाण्याचा प्रश्न सुटलाय, पण उपलाडा कुठं गेली? तो बरं आहे तुझा भाऊ। किती तास होणार दिवसा? आमच्या विहिरीचं पाणी वाढलंय, तर त्यामुळे आता सगळ्यांना एकदम बरं वाटतंय। कोणाला तळीवर जाऊन नंबर लावून रांगा लावून नाही बसावं लागणार, तर ही एक चांगली गोष्ट घडली आहे। पाऊस म्हणूनच आम्ही वाट बघत असतो पावसाची की कधी येतोय, कारण पाऊस झाल्यानंतरच विहिरीला पाणी वाढतं। इथे खाली ना पर्याय आहे, इथे वरून कलबाच्या मळीवरून जे पाणी येतं ना ते इथून खाली जातं कातळीवर, मग पुढे फाट्यावर जातं। तर असं सगळं आहे। आता मी कलबाच्या मळीवर जातोय। जरी काशा बाबा म्हणाले असते की नाही वाढलंय पाणी, म्हणजे पर्याला पाणी नाही आलंय, उपलाट नाही झालंय, तरी जाऊन बघून येतो। पण ही एक गुड न्यूज मिळाली, इथे येऊन विहिरीचं पाणी वाढलंय। भरलेली विहीर आम्हाला फक्त पावसाळ्यातच बघायला मिळते, नाहीतर एरवी त्या विहिरीतला सगळा कातळ दिसत असतो। त्यामुळे आमच्यासाठी ही खूप मोठी गोष्ट असते की विहिरीला पाणी वाढलंय
विहीर भरली आहे. ह्याच्याहून वरती पण पाणी येतं आणि विहिरीच्या चारी बाजूंनी जिथे पाण्याचे झरे बाहेरून पण आहेत किंवा हे जे पाणी झिरपत जातं तर ते बाहेरून पण येतं आणि ते बघायला पण खूप भारी वाटतं. तर ते सुद्धा आपण बघूया पुढच्या व्हिडिओजमध्ये. ही कलबाची मळी. गेला आलो आपण कलबाच्या मळीवर. असेल इथे जवळ आल्यावर पाण्याचा पराचा आवाज येतो पण तो येतच नाही आहे. इथे सगळीकडे पाणी असतं. उपलाडं झालेली असतात. एक नंबर वाटतं पण अजून उपलाडांचा पत्ताच नाही आहे. धावते सगळ्यांच्या आधी उपलाड बघायला. राई दिसलं काय? वेदू कागद घेऊन आलाय. त्याला आपल्याकडे काय म्हणतात? अशा कागदांना आमच्याकडे खोल म्हणतात. जो कागद आपण लावणी लावताना, पेरताना किंवा अगदी गुराकडे जाताना सुद्धा डोक्यावर घेतात म्हणजे भिजायला नाही होत, छत्री सावरायला नको म्हणून घेतात. तर तसाच कागद घेऊन वेदू आलाय ज्याला आमच्याकडे खोल म्हणतात. अस्सल गावठी कोकणी माणूस. छे कायच नाही, सगळं सुकच आहे. विहिरीचं पाणी वाढलंय ते बरं झालंय. कसला व्हिडिओ करू? दाढ कुठं दाखव. माहिती आहे ही जी लावलेली म्हणजे नाही पेरलेली उगवून आलेली रोपं आहेत ना, वाऱ्याबरोबर मस्त अशी डुलतायत. तर त्याला आमच्याकडे दाढ असं म्हणतात. आणि आपला वेदू म्हणाला ती दाढ दाखव. जाऊन आलो आम्ही कलबाच्या माळीवरून. उपलाडं काही अजून झालेली नाही आहेत. विहिरीला पाणी मात्र झालं आहे त्यामुळे जरा बरं वाटतं आहे सगळ्यांना की आता पाणी व्यवस्थित येईल. पाण्यासाठी कुठे तंगडतोड करावी नाही लागणार. पण उपलाड नाही झालेली अजून. खरं तर आतापर्यंत होतात पण यावर्षी उन्हाळा इतका तीव्र होता, ऊनच इतकं होतं की जमिनीत जी मुरलेली हीट आहे तीच अजून बाहेर नाही आली तर पाणी कुठून येणार. आणि म्हणूनच जेवढं पाणी पडतं आहे ना तर ते साठून साठतं आहे आणि जमिनीत तिथल्या तिथे जिरून जातं आहे. म्हणूनच कदाचित उपलाडं अजून झाली नसतील. आम्ही जेव्हा लहान होतो ना म्हणजे अगदी 7वी 8वी 10वीपर्यंत त्या मळ्यांमध्ये शेती करायचे. आजही करतात. पूर्वी सागर आणि शेती करायचा जगाबाबांची शेती असायची तिथे. तर आम्ही जायचो. उपलाटा झालेल्या ज्या मळ्या असतील ना तर त्या मळ्यांमध्ये इतके हुंदडायचो, इतके नाचायचो ना की त्या मळ्यांमधली जी माती असते ती खाली बसायची, इतकं असायचं. आणि आजही आम्ही त्याच उद्देशाने गेलो होतो की आम्ही मजा करू. राहीला वेदूला सोबत घेऊन गेले होते त्यामुळे जुने दिवस पण आठवले तिथे गेल्यावर लगेच. उपलाडं काही झालेली दिसली नाही पण होप सो उपलाडं लवकर होतील. आपण तशी आशा तरी नक्कीच करू शकतो. या व्हिडिओमध्ये ज्या उद्देशाने जे दाखवण्यासाठी हा व्हिडिओ सुरू केला होता तो उद्देश तर काही साध्य नाही झाला. मला तुम्हा सगळ्यांना उपलाटं दाखवायची होती. जे कोणी नवीन असतील किंवा ज्यांना उपलाड म्हणजे काय हे माहीत नसेल तर त्यांना ते उपलाड दाखवायचं होतं, सांगायचं होतं उपलाड काय असतं, कसं असतं, कसं पाणी जमिनीतून बाहेर येतं. तर ते सांगायचं होतं, दाखवायचं होतं पण नाही झालं. ते पॉसिबल नाही झालं. शेवटी सगळं निसर्गाच्या हातात असतं. पण एक गोष्ट साध्य झाली ती म्हणजे विहिरीचं वाढलेलं पाणी इथे सेव्ह झालं. तुम्ही पाहिलं, मी पाहिलं, एकदम भारी वाटलं. हे विहिरीचं असं वाढलेलं पाणी ना आम्हाला फक्त 4 महिने बघायला मिळतं. त्याच्यानंतर दिवाळी, नंतर डिसेंबर महिना,
ह्याच्यानंतर पाणी कमी होतं, आटत नाही, आटतं ते अगदी शिमग्याच्या नंतर. तर तसं ते वाढलेलं पाणी बघायला मिळालं. ह्याच्याहून अजून पाणी वाढेल विहिरीच्या आजूबाजूला. तो जो परिसर आहे ना तो पूर्ण पाण्याने भरून जातो. तर ते दृश्य बघणंसुद्धा खूप भारी असतं. आता काही तिथे संजय काका आलेत आपले, तर ते सांगतायत कंटिन्यू कंटिन्यू चालू कर करत राहायचं आहे. हो, मी काय सांगत होते, काही जणं म्हणतील की हे विहिरीचं पाणी एवढं वाढलेलं दाखवते काय, त्याच्यात नवल, आमच्याकडे हे कायमचंच असतं. असेलही, आणि तुम्ही खरंच खूप नशीबवान आहात जर तुमच्याकडे विहीर कायम एवढी भरलेली असेल तर. पण ज्यांना हा प्रश्न पडला आहे ना, त्यांनी एका व्हिडिओची लिंक देते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तो व्हिडिओ नक्की जाऊन पहा की आमच्याकडे पाण्याचे किती हाल आहेत. त्यामुळे, आणि ज्यांनी हा व्हिडिओ बघितला तर ते समजूच शकतात की मला एवढा आनंद का झाला असेल. तर हे असं सगळं आहे सध्या कोकणात. आता मी आली आपल्या शेतातच आहे. निसर्गापेक्षा भारी असं बॅकग्राऊंड या जगात कुठलंच नाही आहे. ॲग्री करत असाल तर या व्हिडिओला एक लाईक आणि एक शेअर नक्की करा. दुपारपर्यंत चांगला पाऊस पडला होता. आता दुपारनंतर त्याने थोडा आराम केला आहे, विश्रांती घेतली आहे. पण आत्ता पुन्हा त्याची एक बारी होणार आहे, कारण आकाशात काळे ढग जमा झालेत. मला नाही माहिती फोनच्या कॅमेऱ्यामध्ये ते किती कॅप्चर होतं आहे, पण आकाशामध्ये काळे ढग जमा होत आहेत. आणि होपफुली पाऊस पडेल, तो असाच पडू दे जेणेकरून लवकरच आपल्याला उपलाट बघायला मिळेल. तर मंडळी इथेच थांबते या व्हिडिओमध्ये. भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. बाय बाय, टाटा.